नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पातोड्याची आमटी किंवा त्याला पाटवड्या म्हणतात किंवा रस्सी पातोड्याची आमटी असंही बोलतात। खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या, तुम्ही पाटवड्यांची आमटी दाखवा। तर त्याकरता आपण हे बघूया काय काय घेतलं आहे। हे 2 वाट्या चण्याचं पीठ घेतलं आहे मी। हे बघा, ही माझ्याकडे वाटी आहे। ह्या प्रमाणात मी 2 वाट्या चण्याचं पीठ घेतलं आहे आणि ह्या ग्लासात हे 2 वाट्या पाणी बसतं, म्हणजे सेम प्रमाण घ्यायचं आहे पाटवड्या बनवण्यासाठी। हे पाटवड्यांचं साहित्य आहे। हे तेल घेतलं आहे भरपूर, आपल्याला हे पीठ शिजवताना लागणार आहे आणि हाताला लावायला लागणार आहे। साधारण 3 डाळीचे मोठे चमचे तेल आहे। हा आहे माझा मिरची लसूण कढीपत्ता ठेचा, हा मी 1 चमचा घेतला आहे। हा म्हणजे 1 टीस्पून आहे। तिखट मिरच्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट पाहिजे असेल तर आणखी घेऊ शकतात किंवा मुलांकरता कमी तिखट पाहिजे असेल तर कमी घेऊ शकतात। हे आहे हळद अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा, हिंग चिमूटभर, अर्धा चमचा जिराची पावडर आणि अर्धा चमचा धन्याची पावडर। हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि हे सजावटी करता कोथिंबीर आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। आणि हे आहे पाटवड्यांबरोबर जी आमटी बनवतात त्याचं साहित्य। हे माझं काळा मसाला वाटण आहे। हे अर्धी वाटी वाटण घेतलेलं आहे मी, म्हणजे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आमटी करायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात। आमटीत घालण्याकरता हे 1 चमचा चण्याचं पीठ घेतलेलं आहे। याने आमटीची चव छान येते आणि घट्टपणाही येतो। हा माझा लाल मसाला, हा मी अर्धा चमचा घेतलेला आहे। हा काळा मसाला 2 टेबलस्पून घेतलेला आहे। ही धन्या जिऱ्याची पावडर आहे। धन्याची पावडर 1 चमचा आहे, 1 टीस्पून, आणि अर्धा टीस्पून जिरा पावडर आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। हळद, काळा आमटीला हळद अगदी कमी घालतात, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। आणि हे डाळीचा 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे। आता आपण आधी आमटी बनवून घेऊया। बघा, मी गॅस पेटवला आहे, आपण तेल घालून घेऊया। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं छान तापलेलं आहे। यात आपण हे चण्याचं पीठ घालून घेऊया आणि चण्याचं पीठ छान लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ खमंग वास येईपर्यंत मस्त भाजून झालेलं आहे। आता यात आपल्याला हे काळा मसाला वाटण घालायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे। हे बिना पाण्याचं वाटलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त परतावं लागत नाही। तरी अर्धा मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे, मस्त त्याचा असा वास येईपर्यंत। मला कोथिंबीर छान गावठी मिळालेली, त्यामुळे मसाल्याचा रंग बघा कसा हिरवट दिसतोय। हे मी छान अर्धा मिनिट परतून घेते। मसाला छान परतण्याकरता आपण आमटीचं मीठ त्यात घालून घेऊया। म्हणजे कसं तेल सुटतं आणि मसाला छान परतला जातो। खूप छान वास येतोय मसाल्याचा। तुम्ही हा माझा काळा मसाला वाटण मी व्हिडिओ टाकलेलाच आहे, तुम्ही बघू शकतात। आता आपण याच्यात सगळे सुके मसाले घालून घेऊया। लाल मसाला, काळा मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि हळद आणि हिंग। झटपट होते ही आमटी। मी तुम्हाला भाज्याची आमटी पण दाखवलेली आहे, सेम तशीच ही आपण बनवतोय। तुम्ही माझी भजी व गाठीची आमटी पण बघू शकतात। हे पण छान अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे, सुके मसाले छान वास सुटेपर्यंत। तर हे बघा, आपलं हे छान वाटण मस्त परतून झालंय।
आता आपण याच्यात पाणी घालून घेऊया। मी आजच मसाला वाटलेला आहे, त्याचं पाणी आहे मिक्सरच्या भांड्याचं। तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकतात। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा छान मसाला मिक्स झाला आहे। तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे तेवढी तुम्ही बनवू शकतात। मी हे बघा एवढी घट्ट बनवलेली आहे, म्हणजे मध्यम आहे, जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही। आणि ती जशी शिजत जाणार तशी ती आणखी घट्ट होणार। आता आपण ही दुसऱ्या गॅसवर उकळत ठेवून इकडे पाटवड्या बनवून घेऊया। हे बघा मी इथे कढई तापत ठेवले, त्यात आपण तेल घालून घेऊया। पातोड्यांना जरा तेल भरपूर लागतं, तर तेल छान आपल्याला तापू द्यायचं आहे। इथे आपलं तेल छान तापलं आहे। यात आपण हा हिरवी मिरची लसूण ठेचा तळलेलाच आहे तो, तरी पण आपण तेलात घालून घेणार आहोत। मी तळूनच ठेवते म्हणजे तो छान राहतो फ्रीजमध्ये, रंग बदलत नाही। बघा मस्त तेलात मिक्स करून झालं। आता हे आपलं हळद, हिंग, धना जिरा पावडर आणि पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यावर आपल्याला पीठ घालायचं आहे। मस्त पाण्याला उकळी आली, वासही मस्त येतोय। आता आपण हे सगळं पीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। हे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मस्त झालंय। जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि हे छान आपण 3 ते 4 मिनिटं शिजवून घेणार आहोत। असं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी हे जे रोज छान छान व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला लगेच बघायला मिळतील। त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। ते केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यामुळे काय होतं, मी जे व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल। आणि बघून झाल्यावर सर्व मित्रमैत्रिणींना ते तुम्ही लगेच शेअर करायचे आहे, म्हणजे तेही माझे पदार्थ शिकू शकतील। हे बघा 2 मिनिटं झाले, आपण बघूया। असं छान हलवून घ्यायचं आहे। पीठ छान मिक्स झालं पाहिजे, गुठळी नाही राहिली पाहिजे, तेव्हा असं या चमच्याने दाबून पण घेऊ शकतात। नंतर आपण मळणारच आहोत 2-3 मिनिटं। आणखी आपण 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। आपलं पाटवडीचं पीठ शिजतंय तोपर्यंत आपण ह्या ताटाला असं तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा जेवढे 2-3 ताटं जेवढं होईल तेवढ्या ताटांना असं छान तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा आणखी 2 मिनिटं झाले, आपण बघूया आता। बघा एकदम छान झालेलं आहे, शिजलेलं आहे पूर्ण। हे पीठ शिजलं गेलं पाहिजे मेन। हे बघा मस्त झालं आहे। आता आपण हे ताटावर काढून घेऊया। आधी एकाच ताटाचं काढून घ्यायचं, पीठ थंड नाही होऊ द्यायचं। मी गॅस बंद करते। तिकडे आमटीला पण आपल्या उकळी आलेली आहे छान। आता हे मी ताटावर पीठ काढून घेते। हे बघा हे बघा मी अर्ध पीठ काढून घेतलं आहे। हे छान असं हाताने मळून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। मी हे मळून घेते 1 मिनिटभर। आणि आता हे बघा माझ्याकडे हे लाकडाचं आहे थापण्यासाठी, कारण ते गरम असतं खूप पीठ। याच्या साहाय्याने छान असं पसरवून घेते पीठ। आपल्याला जेवढे जाड पाहिजे तेवढे बनवू शकतो किंवा पातळ पाहिजे तसे आपण बनवू शकतो।
हे बघा पाटवडी थापून झाली आहे। आता याच्यावर थोडंसं खोबरं, मी हे सुकं खोबरं घेतलं आहे, तुम्हाला जर ओलं पाहिजे तर ओलं घेऊ शकतात, आणि कोथिंबीर, याने छान दिसतात अगदी, आणि हे पण असं याने दाबून घ्यायचं आहे म्हणजे पडणार नाही। तर मी असंच दुसरंही ताट बनवून घेते। हे बघा माझं दुसरंही ताट तयार झाले। थंड होऊ द्यायचं नाही पीठ। आता आपण हे काढून घेऊया कापून। हे बघा मी ह्या कापून घेतलेल्या आहे, मस्त आपल्या पाटवड्या तयार झालेल्या आहे। हे बघा अतिशय सुंदर आपली पाटवड्या व आमटी तयार झाली आहे। ही तुम्ही नक्की करून बघा। ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, ब्रेडबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतात। अतिशय सुंदर झालेली आहे। या पाटवड्या पण खूप चवीला सुंदर झाल्या आहे। तुम्ही नक्की करून बघा। तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा। अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।